मंत्री शंभूराज देसाई सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शंभूराज देसाई, आपलं स्वागत। मात्र रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 20 ते 25 नागरिक या आगीमध्ये आणि त्यामुळे झालेल्या स्फोटामुळे ज्या काचा फुटलेल्या आहेत त्यामुळे जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र ही आग आता आटोक्यात आणणं हे दिव्य असणार आहे अग्निशमन दलापुढे। ही आग मोठ्या प्रमाणात पसरते। मला ही माहिती समजल्यानंतर मी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याबरोबर बोललेलो आहे। आपण संपूर्ण तिथली फायर ब्रिगेड यंत्रणा, बाजूची फायर ब्रिगेड यंत्रणा सगळ्या तिथे पाठवलेले आहेत। माझी फक्त नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे, पॅनिक किंवा असं घाबरून जाण्याचं कारण नाही। प्रशासन, आमचे जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस अधिकारी सगळे घटनास्थळावरती आहेत। मी स्वतः सुद्धा सर्व अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। जखमींना आपण तातडीने उपचार सुरू केलेले आहेत आणि ही आटोक्यात कशा पद्धतीने आग आणता येईल याच्यासाठी पूर्ण यंत्रणा आपली फील्डवरती आहे। प्रकरण म्हणजे हे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, अपघात स्वरूपाचा हा प्रकार आहे। अपघातासारखीच ही आग लागलेली आहे। परंतु शासन आणि पालकमंत्री म्हणून मी असतील, जिल्हाधिकारी असतील, मी सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि मेडिकल टीम आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध आपण केलेले आहेत आणि जास्त अग्निशमन यंत्रणांची वाहनं त्या ठिकाणी पाठवून आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा आपला प्रयत्न आहे। कुठल्याही परिस्थितीत ही बाब या ठिकाणी आपण गांभीर्याने घेतलेली आहे। नागरिकांनी फक्त संयम पाळावा, कुठेही या ठिकाणी पॅनिक होण्याची गरज नाही, एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो। नक्कीच शंभूराजजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। मात्र ही आग आता संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झालेली आहे।